आज आपण आपल्याला सुद्धा 1 वर्ष कम्प्लीट होत आहे ग्रीन विजन क्लब. तर याचा औचित्य साधून आपण दरवर्षी असे विविध प्रोग्राम सादर करतोय. तर या निमित्ताने आज कृषी दिवस साजरा करावा असं आमच्या मनात आलं. आमचे मित्र लोटे सर यांनी सजेस्ट केलं आणि सगळ्यांनी त्याला होकार देऊन लगेच कोण आहे शेतकरी. तर आम्हाला तुमचं नाव एकदम डोळ्यासमोर आलं. सरांची शेती इथं लोंढेवाडीच्या शेजारी आहे. 7-8 एकर शेती आहे आणि ते सध्या स्वतः एकटे शेतकरी शेती करतात शाळा समोर. तर सध्या गोरंट्याल साहेबांच्या महाराष्ट्र हायस्कूल वरती माध्यमिक शिक्षक आहेत. त्या ठिकाणी एक आदर्श शिक्षक विद्यार्थी प्रेमी म्हणून त्यांचे नाव लौकिक आहे. आणि तसेच आज तागायत आपल्या जालना जिल्ह्यात एक आदर्श शेतकरी म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. त्यांच्या न्यूज चॅनल वरती सुद्धा मुलाखती आलेल्या आहेत. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे जे सह्याद्री वाहिनी आहे त्यांनी स्वतः त्यांच्या शेतात येऊन त्याची मुलाखत घेतलेली. असे एक आदर्श शेतकरी आहे. विशेष म्हणजे यांचं आम्ही स्वतः जाऊन शेती पाहिलेली आहे, जवळून पाहिलेली. 2014 पासून ते आज तागायत त्यांनी आतापर्यंत शेतात कोणतेही फर्टिलायझर यूज केलेलं नाही. वा, चांगली शेती करताय. त्या रोडला जे येणार आहे त्यांना माहिती आहे ते ऍपल बोर खात आहे. ते ऍपल बोर खरेच टेस्टी याच्यामुळे आहेत की त्यात कोणतंही फर्टिलायझर नाही. आणि आम्ही जवळून पाहिलेलं आहे. खूप वर्षापासून म्हणजे आपल्याला सुद्धा 17-18 वर्ष झाले तेव्हापासून आम्ही त्या शेतीत जातो, शेतीत पाहतो. आज या ग्रीन विजन क्लबच्या औचित्याने दादा आम्हाला तुमचा सत्कार करायचा वाटतो. तरी मी रामेश्वर बोल अशी विनंती करतो की त्यांनी या सर सर माझं का माझं पोट मध्ये घेतो. तुझं पोट आत घेतलं की